चिमूर तालुक्यातील भिसी येथे एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। बादल मेश्राम असे मृत तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली। आसिफ उस्मान खा पठाण, सौरभ चौधरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे। तर मुख्य आरोपी देवानंद गोवर्धन श्रीरामे याने विषप्राशन करून आत्महत्या केली। चिमूर तालुक्यातील भिसी येथील बादल मेश्राम हा 17 जानेवारीला उमरेड येथे दुचाकी वाहन आणण्यासाठी गेला, मात्र परत न आल्याने त्यांच्या आईने भिसी पोलिसात तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता बादलच्या मोबाईलवर देवानंद श्रीरामे याचा मोबाईल नंबर आढळला। त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता त्याने घरी जाऊन खडसंगी मुरपार मार्गावरील जंगलात विषप्राशन करून आत्महत्या केली। बादलच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी देवानंद श्रीरामे यांच्याशी वाद असल्याचे समोर आले। आरोपी देवानंदने बादलला आपल्या मार्गातून हटवण्यासाठी आरिफ उस्मान खा पठाण आणि सौरभ सुभाष चौधरी या दोघांना पैशाचे आमिष दाखवून हत्येची सुपारी दिली। आरोपींनी बादलला खडसंगी येथे बोलावले, तिथून त्याला मुरपार मिंजरी जंगल शिवारात नेले। डोळे मिटून मुलीचे नाव घे आणि जमिनीवरचे 5 दगड उचल, तुला तुझी आवडती मुलगी मिळेल असे सांगून त्याला जाळ्यात अडकवले। बादल डोळे मिटून दगड उचलत असतानाच देवानंदने मागून नायलॉन दोरीने त्याचा गळा आवळला। यावेळी बादलने दादा मला का मारता अशी विनवणी केली, मात्र तूच माझ्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहेस असे देवानंद श्रीरामे म्हणत आरिफ उस्मान खा पठाण, सौरभ चौधरी यांनी बादलची हत्या केली। हत्या केल्यानंतर आरोपींनी बादलचा मृतदेह जंगलातील नाल्यात खड्डा खोदून पुरून टाकला। गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी मृतकाची दुचाकी आणि मोबाईल उमरेड येथे फेकून दिला, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी। त्यानंतर आरोपी बिनधास्तपणे गावात वावरत होते। यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवीत चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा आणि भिसी पोलिसांनी तांत्रिक तपासासह उमरेड येथील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्सची कसून तपासणी केली। संशयावरून बादल याचा हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपी आरिफ उस्मान खा पठाण, सौरभ चौधरी या दोघांना पोलिसांनी अटक केली।